चंद्रकला कर म्हटलं आता कामं गिम. मी आता घरी जातो. लय वेळची आली तर बसलीच बसली. तिकडे बबीताई वाट पाहत असन. बस ना शांताबाई, कामं गिम तर झाले. हा आता दुपारी कोणते कामं राहते? जाजो आरामात. हा शेंगा गिंगा खाय ना, भुईमुगाच्या शेंगा होईन खाय. नाही व शेंगा गिंगा नाही खा, कच्चे शेंगा नाही खा लागत. डोकं दुखते ना. हा भाजूनही नाही आणले, किती वेळची बसली मी तर. हा भाजून काऊन नाही मागतले भावनाले? तर थांब ना, तर मग भाजायला लावतो ना मी भावनाले शेंगा. बस थोडेसे. आता तसे दुपारी कामं गिमं नाही राहत. कामं तर झालेच असन ना. हा घरी जाऊन आरामच करशील. त्याच्यापेक्षा बस ना, मस्त भावनाले शेंगा भाजायला लावतो आणि मस्त गुळानं शेंगा खाऊ मग आपण. राहू दे ना, बिचारीले कायले तकलीफ देतं. आराम करून राहिली तर तिले आराम करू दे. घरी जातो म्हटलं, लय वेळची आली मी. बबिता वाट पाहत असन. बबिताले म्हटलं होतं मी येतो म्हटलं चंद्रकलाच्या घरून, तर तू मेहंदी भिजून ठेव जो बा, केसाला लावायचे आहे मले. काऊन पिकले काय केस? हो ना, लय पिकले केस अंदर तर बापरे, लय पिकले. पांढरं डोकं झालं ना, पांढरे पांढरेच केस दिसते. त्याच्यानं म्हटलं लावून घ्या. हा काय लावून घे मग. हो लावून घेतो म्हटलं, आता फुरसत आहे तर. मग अजून कामं गिमं येईन तर मग टाईम नाही भेटत ना. त्याच्यानं म्हटलं बबिताले आज लावून देजो म्हणून. तर हो आई म्हणे लावून देईन म्हणे ते. आता काय माहीत तिनं भिजू टाकली का नाही टाकली मेहंदी तर. तर भिजून घेजो, 5 मिनिटात तर भिजवणं होते. पण पहिलेच भिजून ठेवलं तर आणखी चांगली मुरते मग मेहंदी. त्याच्यानं म्हणत होती मी. आता जाऊन पाहतो घरी. बरं जाय मग, नाही थांबत तर जाय बा, लावून घे मेहंदी. नाराज नको होऊ तू. उद्या बी येईन म्हटलं मी. घरी राहीन तर येईन इकडे चक्कर मारत घुमत फिरत. बरं ये जो मग. हो आई आल्या तुम्ही? मी वाटच पाहून राहिली, कधी येता म्हणून. आता तुम्हाला फोनच लावत होती तर तेवढ्यात तुम्हीच आल्या. हाव काय, तरी मी म्हणूनच राहिली चंद्रकलाले का बबिता वाट पाहत असन, चालली जातो मी. तर बस न हो शांताबाई, बस न हो शांताबाई, लय लय दिवस येत नाही. बस न शेंगा खायनं. बसवलं तिनं तरी मले अर्धा 1 घंटा बसवलं. भिजून ठेवली काय तर मेहंदी? हो आई भिजून ठेवली ना, मेहंदी गिंदी भिजून ठेवली. मी म्हटलं तुम्हाला लावून देतो बा मेहंदी पटकन, आणि मग मी थोडीशी आराम करतो. लक्ष्मी झोपली आहे तर मग ते उठल्यावर कुठं आपल्याला झोपू देते, तिलेच पाहत राहावं लागते मग. हो बापा, तिले पाहतच राहायला लागते ना. बरं चाल ना तर मग लावून दे. कुठं लावून देऊ? चाल ना तिकडे माझ्या बेडरूम मध्ये, तिकडेच बसू मस्त. खिडकीतून हवा गिवा येते, उजेड येते, चांगलं वाटते तिथं. बरं चला मग तिकडेच चला. हो हो. आई केस तर लय पिकले तुमचे. पहा ना, पांढरट डोकं झालं पूर्ण. हो ना, पांढरच डोकं झालं. मेहंदी लावाच लागते ना, दर महिन्याला लावाच लागून राहिली मला मेहंदी. हो नाही, लयच केस पिकून राहिले आता. हो हो बबिता, लयच केस पिकून राहिले ना, पांढरच डोकं होऊन जाते. मेहंदी नाही लावणार तर पांढरे पांढरे केस होऊन जाईन. आजीबाईत दिसन मग मी तर एकदम. हो आई लावत जा मेहंदी दर महिन्याला, काही नाही होत. 10-20 रुपये जाते तर जाऊ द्या, पण मेहंदी तर लावणं होते केसाले. 10-20 रुपयाले भेटते काय हो आता? 2 पुळ्या लागते ना माझ्या केसाले. लागू लागले तर 50-60 रुपयाची गोष्ट. लावा लागते आई. तुम्ही काय एवढ्या म्हाताऱ्या झाल्या काय, काडी पकडू पकडू चालून राहिले? आता मस्त टणकच आहे तुम्ही. काय झालं तुम्हाला? कामाले जाता, घुमणं फिरणं होते. सगळेच कामं होते तुमच्यानं. हो ते तर आहे म्हणा, जास्त म्हातारी की नाही झाली मी. पण आता वयमान झाल्यावर केस सगळेचेच पिकते. हो सगळेचेच पिकते. लावणारे लावते मेहंदी, कोणी नाही लावत. पण मेहंदी लावल्यानं आपलेच केस चांगले राहते. आपणच चांगलं दिसतो. जोपर्यंत अशोक पाणी करणं होते नाही तोपर्यंत करून घ्या लागते. नाही झालं तेव्हा राहू द्यायचं. आता होते ना तुमच्यानं मेहंदी लावणं, केस धुणं, भांग करणं, जुळा बांधणं, सगळं काही तर तुम्हीच करून घेता. फक्त एवढं आहे बा का मेहंदी लावून द्या लागते तुम्हाला. मेहंदी नाही लावता येत स्वतःच्या हातानं. नाही ना, स्वतःच्या हातानं जमतच नाही ना. आणि लावून तर मग समोर समोर लावून घेतो मी, आणि मागं राहते मग केस तसेच. कुठं लागते मेहंदी आणि कुठं नाही लागत. हो लावजो म्हटलं बरोबर मेहंदी. कपडे गिपडे पाहिजो. नाही आई, मेहंदी सांडवत गिनवत नाही मी अंगावर. मस्त लावतो मी मेहंदी. भिजवतच नाही ना मी सांडेपर्यंत. जसं भिजवा लागते मेहंदी तशीच भिजवतो मी. हो ते तर आहे म्हणा, अंगावर गिंगावर नाही सांडवत तर. लावला होता रिंकू ताईले फोन? माय बाई पाय हो बबिता, लावाचं राहूनच गेलं तिले फोन. लावा लागन दिले आता थोड्या वेळानं. म्हणून नाही तर पाय बा, मी आता इकडे गावाला आली नागपूरले, तर आई भुलूनच गेली मले, फोनही नाही लावत. हो माझ्या मोबाईलवर आला होता. ताईले सांगा म्हणे वहिनी फोन लावाले. तर मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं आता आई घरी नाही आहे, आल्यावर सांगतो म्हटलं. तर लाव जा म्हटलं आठवणीनं. हो हो लावन ना लावन.
तरी एक वेळा आठवण देऊन देजो मला. बरं ठीक आहे, नाही मेहंदी लावून झाल्यावर देतो तुम्हाला आठवण. कायची आठवण द्या लागते वहिनी शांता काकूले? अम्माय बाई प्रीती कशी काय आली? बस ना. काही नाही बा काकू, अशीच आली मी तर. घुमती फिरती गाडी कुणीकडे घुमत राहते. अम्माय खालीच बसली काय हो प्रीती? इकडे बस ना, बेडवर आहे ना जागा बसाले. हा खालीच बसली. काय होते काकू, काही नाही होत. आता एवढी थंडी नाही आहे. आता जास्त थंडीच तर नाही आहे. हाय काय वहिनी? नाही आता कुठं थंडी लागते. मी तर स्वेटरही नाही घालत आता संध्याकाळी. हो गड्या आता थंडी कमी झाली. असं वाटते का जानेवारी फेब्रुवारी महिन्यात लय थंडी राहीन, पण पाय ना थंडीच नाही लागत आता हप्त्याक भरापासून. हो ना काकू, थंडीच नाही आहे आता. लागला उन्हाळा का काय तर. पाहिजो शिवरात्री झाल्यावर पाहिजो थंडीच कमी होते. हो मग पंखा लावून झोपा लागन नाही काय? झोप नाही लागणार मग. काय माहित आता पाहू, पण असं वाटते मले का आता शिवरात्री झाल्यावर गरमीच होईन. कधीची आहे शिवरात्री? 15 तारखेला आहे ना व? काय माहित काकू, माय काही लक्ष नाही. 15 तारखेला आहे का 16 तारखेला आहे तर कॅलेंडर आणायचंच आहे ना. आता यायला म्हणून राहिली मी. माहित का कॅलेंडर घेऊन ये जाता तुम्ही तर त्याला आठवण नाही राहत. सकाळी सांगा आणि मग म्हणते मी भुलून गेलो. आता ह्या हप्ती पहा लागन, बाजारागे जाईन मी तर घेऊन येईन कॅलेंडर. कॅलेंडर पाहिजेच ना, त्याच्याशिवाय तारीख नाही समजत, वार नाही समजत, कोणता दिवस आहे काय आहे, सण तेव्हार नाही समजत, कधी आहे काय आहे. घेऊन ये जो कॅलेंडर सस्ता सुस्ता. हो काल निर्णयच आणा लागन, त्याच्यात सगळंच राहते. आपले मराठी सण वार सगळंच राहते त्याच्यात. तेच घेईन मग मी. हो तेच घेजो ना, आमची तर तेच घेतो आम्ही दरवर्षी काल निर्णय. नाही तर काय मग? काय उवा पाहून राहिला काय वहिनी? नाही नाही, आईच्या डोक्यात ना उवा गिवा नाहीये आईच्या डोक्यात. हो ना, माझ्या डोक्यात उभा राहते काय प्रीती? कधी पाहिला काय? रात तर नाही, पण असं थोडी आहे का होणार नाही बा. आपल्या संग लेकरं गिकरं झोपते तर होतेच लेकराच्या डोक्यातली उवा आपल्या डोक्यात. हो ते तर आहे, एकामेकाच्या डोक्यातून जातेच उवा इकडच्या तिकडे. पण आमची तर बबिताच्या डोक्यात उवा नाही आहे आणि माझ्याही डोक्यात उवा नाही आहे, तर लक्ष्मीच्याही डोक्यात उवा नाही आहे. आता लक्ष्मी इकडे तिकडे लेकराय बरोबर खेळन तर मग तिच्या डोक्यात उवा येईन, तर तिच्या डोक्यातली उवा मग आमच्या डोक्यात येऊ शकते. पण सध्या तर आहे नाही म्हणा. लेकराचं होतेच ना काकू, लेकराबरोबर लेकरं खेळते तर येतेच ना उवा एकामेकाच्या अंगावरून, कपडेवरून, केसावरून. हो काय मेहंदी लावून राहिले काय? हो हो मेहंदी लावून राहिली मी. पाय ना सामोरून माय केस कसे झाले, पांढरे पांढरे दिसून नाही राहिले. हो पिकून गेले ना तुमचे केस. हो नाही तर काय, दर महिन्याला मेहंदी लावाच लागते. मेहंदी लावल्याशिवाय काम नाही होत ना. काकू तुम्ही म्हणता तुम्ही दर महिन्याला लावून राहिले, मी बी दर महिन्याला लावतो म्हटलं. आता माय वय पाहणं तरी माय केस पिकले म्हटलं. जास्त नाही पिकले पण कुठं कुठं पिकले, तर त्याच्यानं मी मेहंदी लावतो ना. हो गड्या आता लहान लहान लेकराचे केस पिकते. नाही तर काय मग, पहिलं सारखं नाही राहिलं. पहिल्याच्या बुड्यावाड्या एवढा म्हातारा होत होते तरी त्याचे केस पिके नाही, पण आता म्हटलं लहान लहान लेकराचे बी केस पिकून राहिले आणि आपले केस पिकून राहिले. हो ना, चांगलं आहे बापन काकू तुमचं सासा सुनीचं. मस्त एकीमेकीले केसाले तेल लावून देता, मेहंदी लावून देता, कोणाची गरज नाही पडत तुम्हाला. आणि मी एकटी आहे तर मले लावून देता काय हो मेहंदी, लावून देता काय हो मेहंदी. कोणी म्हणते हात काळे होते आणि कोणी म्हणते लाल होते, मी नाही लावून दे, टाइम नाही आहे असे करते म्हटलं कोणी कोणी. त्याच्याने मी कोणाला म्हणत नाही, मग माझ्या हातानं कशी मशी लावून घेतो. तसंच करा लागते मग. कायले कोणाची वाट पाहा लागते. स्वतःच्याच हातानं लावून घ्या लागते. आता आमची तर आम्ही दोघी जणी आहे ते एकमेकीला लावून देतो. आणि समजा नाही राहिली बबिता कधी कधी गावाला जाते तर मी एकटीच लावून घेतो मग वर वर मेहंदी. हो तशीच करतो ना मग मी. झोपत नाही तू दुपारी प्रीती? झोपच नाही लागत ना काकू मले. किती झोपण्याचा प्रयत्न करन मी, पण मला सवय नाही आहे ना, तर झोपच नाही लागत. टीव्ही पहा तर टीव्ही पाहायला मन नाही होत, मोबाईल मध्ये पहा तर मोबाईल मध्ये नेट नाही आहे. खतम करून टाकते ना लेकरं. सकाळी सकाळी उठल्यावर कार्टून पाहिन, हे पाहिन आणि थोडा वेळ मी पाहिन तर मग नेट खतम. मग काय करा टाइमपास तर चला मग इकडे तिकडे येतो मग मी बसाले. कधी तुमच्या घरी, कधी रुपाच्या घरी, कधी तिकडे आशाच्या घरी, अशी घुमत राहतो मग गावात. आता रुपाच्या इथे डिलिव्हरी झाली तर तिथे नाही जाऊ शकत त्याले टाइमपास कराले, बोर कराले. हो आता तिथे लहान लेकरू आहे तर त्याच्या मागं कामच राहते ना. त्याच्यानं मी जास्त जाऊन नाही राहिली. फक्त पावाले जातं, बोलतो गिलतो, 5-10 मिनिट थांबतो आणि येऊन जातं. आज गेले होते काय पावाले? नाही हो गेलीच नाही मी आज. चंद्रकलाच्या घरी गेली होती तर तिकडेच बसली लय वेळपर्यंत आणि तिथून मग अजून घरी आली वापस. तिकडे गेलीच नाही रुपाच्या घरी. आणि रोज रोज काय जा, रोज रोज जाणं चांगलं नाही वाटत लहान लेकराच्या जवळ. नाही काय फालतू डीटवीट लागली आणि हे झालं ते झालं म्हणून जाऊशाही नाही वाटत. आपण तर नाही मानत म्हणा, पण नंदाबाई हो बा, रुपाच्या आईचे विचार थोडेसे पुराणे आहे तर म्हणू शकते, म्हणून मी बी काही जास्त जाऊन नाही राहिले. तशा म्हणत गिनत तर नाही म्हणा, आजपर्यंत म्हटलंय नाही,
पण आता त्याच्या मनातलं सांगता नाही येत. नाही तर मग म्हणून रोज रोज लेकरालेच पावायला येते काय, रोज रोज डीट लावायला येते काय. हा, त्याच्यानं मी नाही जात. चालता फिरता विचारून घ्यायचं कसं काय आहे बा तब्येत पाणी. पण रोज रोज जाऊन पाहणं, भेटणं, लाड करणं त्यालाच नाही आवडत. आणि लहान लेकराजवळ जावी नाही ना रोज रोज. नाही तर काय मग. आता माझ्या घरी लेकरं होते तर मी नेम गिम नाही केला बा, कोणी या कोणी पकडा. पण दुसऱ्याच्या घरी लेकरं राहिले तर पकडायला आपलंच मन नाही होत एकदम गेल्याबरोबर लेकराले पकडायचं. हो, फक्त आपण हॉस्पिटल मध्ये गेलो होतो तेव्हाच पकडलं होतं बा रुपाच्या पोराले. तेव्हापासून मी नाही घेतलं मग डबल. हो, मी तेव्हा पकडलं होतं आणि अजून परवाच्या दिवशी गेली होती मी तेव्हा घेतलं होतं अजून त्याला. चांगला आहे पण मस्त गोलू मोलू. वजन गिजनी व्यवस्थित आहे त्याचं. 2.5 किलोच्या वरच भरला म्हणते ना. हो, 2.5 किलोच्या वरच भरला आणि तो हेल्दी आहे पोरग गिरग. हो हो. बबिता वहिनी लावून द्या काय मले मेहंदी. मा एवढी मेहंदी तर मलेच नाही पुरत वा, आणि तुला कशी काय लावून देईन ते. काकू, मी तुमच्या मेहंदीतली गोष्ट नाही करून राहिली. एवढी मेहंदी तर तुम्हालाच लागन. मी आणन म्हटलं दुकानातून विकत आणि मग वहिनीले लावून मागन. हा, लावून द्यान तर फुरसत गिरसत असन तुम्हाला तर. आज काय प्रीती ते. नाही नाही, आज नाही. आज तर तुम्हालाच कंटाळा येऊन जाईन. उद्याची गोष्ट करून राहिली मी. उद्या गिद्या. ठीक आहे ना, तर घरी शेजा मग तुम्ही. मी नाही येणार हा तिकडे, कारण की लक्ष्मीले पाहा लागते, झोपली राहते, त्याच्यानं माय नाही जमणार. ठीक आहे ना, तर नका येऊ तुम्ही. तुमचं घर नका सोडू तुम्ही. घरातच राहत जा बसून. शांता काकू कशी आहे तुमची सून. घरातच राहते. हा, बोलावा तर नाहीच म्हणते. मी येणार नाही, माझे काम आहे, हे आहे ते आहे. हा, इले आवडत नाही वाटते वहिनीले कोणाच्या घरी जाणं बसणं उठणं. तसं नाही आहे हो, ते आपल्या कामात राहते आणि काम झाले तर आराम करते. ते लेनदेनच नाही ठेवत कोणासंग. ते तर आहे म्हणा, पण बोललं पाहिजे सगळ्या संग. एकामेकाच्या घरी गेलो पाहिजे. हा, तेव्हा चांगले संबंध राहील ना. नाही तर मग वहिनी एकट्याच राहते. बोलतो ना प्रीती ताई, आता तुम्ही घरी येता तर बोलत नाही काय मी. बोलतो ना, असं तर आहेच नाही की मी तुम्हाला ओळखत नाही म्हणून. हा, सगळेलेच तर ओळखतो मी गावात. लेकरापासून तर मोठ्या माणसापर्यंत, म्हाताऱ्या लोकांपर्यंत सगळेलेच तर ओळखतो. आणि कधी कोणाच्या घरी कार्यक्रम जर राहिला तर तिथे जातो मग मी कार्यक्रमात. फक्त अशी नाही जात बा बसाले. रेखा पण राहिलं तर चला बा बसाले, तर असं नाही आवडत मला. मला तर नाही म्हणून राहिले वहिनी तुम्ही. मी तुमच्या घरी येऊन बसली तर. नाही नाही प्रीती ताई, मी ताना गिना नाही मारून राहिली तुम्हाला. मी माही गोष्ट सांगून राहिली का मला नाही आवडत दुसऱ्याच्या घरी जाऊन बसणं, टाइमपास करणं. त्याच्यापेक्षा म्हणजे माया कसं आहे का मी माया टाइम कोणाला नाही देत. माया कसं आहे प्रीती ताई, दुसऱ्याच्या घरी जाऊन बसणं, टाइमपास करणं. हा, टाइमपास करण्यात 1-2 तास असेच चालले जाते, पण काही नाही होत. निवड गोष्टी होते आणि नाव आराम नाही भेटत. आणि त्याच्यापेक्षा 1-1.5 तास समजा कामं गिमं करून मी झोपली तर माझ्याच शरीराले आराम भेटते. हो, ते तर आहे म्हणा. दुसऱ्याच्या घरी जाऊन टाइमपास करणं आहे आणि स्वतःच्या घरी आपण कोणती कामं करत राहतो. जे कामं दिसले ते कामं करत राहतो. हो, माय बी तेच काम आहे. मग कामं झाले का हे करू काय ते करू काय, आणि सगळे कामं झाले थोडेसे मोबाईल घेऊन बसतो, थोडीशी लोटतो. म्हणजे लोटपोट घरच्या घरीच काही ना काही चालू राहते. पण दुसऱ्याच्या घरी जात नाही मी. आणि आपण जातोय दुसऱ्याच्या घरी बसाले, गोष्टीत काही निघूनच जाते तोंडातून. मग इकडच्या गोष्टी तिकडे लागते. हा, मग हिनं असं म्हटलं मले, तिनं तसं म्हटलं मले, भांडणं लागते म्हटलं. हो, हे गोष्ट तर आहे वहिनी. आपण म्हणतो दुसऱ्याच्या घरी गेलो पाहिजे, बसलो पाहिजे, बोललो पाहिजे, सगळे संग वळकी ठेवली पाहिजे. पण कोणी असे राहते का झगडे लावून देते म्हटलं इकडच्या तिकडे. हो, म्हणून मी टेन्शन पालतच नाही, झगडे लावायचे कामं करतच नाही, आणि फालतूचं टेन्शन पाहिजेच नाही. म्हणून मी भली आणि माझं घर भलं. कोणी आले तर मस्त चाय नाश्ता, व्यवस्थित बोलणं चालणं, हा सगळं करतो. पण मी दुसऱ्याच्या घरी नाही जाऊन बसत. हो, माई तर चंद्रकलाच तर म्हणते शांताबाईची सून येत नाही, बबिता येत नाही, दोघी हाय. असे काय करता कामं, असे कोणते कामं राहते. बबिताले टाईमच नाही भेटत. पण आता तिला काय सांगू का तिला आवडत नाही. पण तरी एखाद्या वेळेस जाते ते लक्ष्मीला घेऊन, बसते आणि येऊन जाते. हो, मावशीच लय बोलावते, जातो मग मी घुमत फिरत. तशी नाही जात, एखाद्या वेळेस चालली जातो. तशा तर म्हणा मला नाही दिसल्या तुम्ही घुमता फिरताना. आणि खरंच बबिता वहिनी दिसतच नाही ना. आता मी रोजचं घुमणं आहे माय. शांता काकू मी जातो, मी कोणाच्या घरी जाईन पण झगडे लावायचे कामं नाही करत बा. आणि कोणाच्या घरी जाईन मी इकडच्या तिकडच्या गोष्टी नाही करत, जे आपल्या कामाच्या गोष्टी करतो. मग झाले काय कामं जे आहे जी असे मी तुमच्या संग बोलून राहिली, फक्त तुमच्याबद्दल विचारून राहिली, वहिनीबद्दल विचारून राहिली, बस एवढंच. त्याच्यावर तर इच्छा गोष्टी तिकडे तिकडच्या गोष्टी इकडे, ते तर मलाही नाही पटत म्हणा. आणि मी झगडे वगैरे पालत नाही. ते तर आहे म्हणा, तुझा स्वभाव बी चांगला आहे. जे आहे ते तोंडावर आहे, मागं नाही बोलत. मायासारखाच स्वभाव आहे.
माझी काम तुमच्याच वाणी आहे ना, जे आहे ते तोंडावर बोलून देतो आणि डबल विषय नाही काढत आणि आठवणी नाही येत मग. रुपा किती वेळ आहे म्हटलं बुवाले येवाले, लय वेळचे गेले तर अजून आलेच नाही. वाटच पाहून राहिली मी किती वेळची. आई लावला होता मी त्याले फोन राणीच्या बाबाले, ते येऊनच राहिले रस्त्यानं आहे येतोच म्हणे. सामान सुमान घेतलं ना सगळं, काही भुलले तर नाही ना? विचारून घेजो एक वेळा. पाची काळा धागा महत्वाचा आहे, नाही तर भुलून जाईन. हो आई सांगितलं त्यानं, काळा धागाही घेतला म्हणे मी, पाची घेतली म्हणे, बाकीचं पूजेचं सामानही घेतलं, येऊनच राहिलो म्हणे. हो तेच म्हटलं, करून घेऊ पाचीची पूजा साधी सुधी. हो करून घेऊन आता झाले काय ते काम? हो झाले ना, कामं गिमं झाले. वाटच पाहून राहिले मी तर. काहून काय म्हणता? काही नाही आई, पाणी गरम करून ठेवजो म्हटलं पेवासाठी. आता थोडंसंच आहे ना पाणी त्याच्यात, मग अजून थंड व्हायला टाइम लागते. बरं ठीक आहे ना, करून ठेवून देतो पाणी गरम. एक काम कर, मोठा गंज घे आणि त्याच्यात गरम करायला ठेव. लहान गंज घेतो तू तर 10 वेळा पाणी गरम करा लागते, आणि मोठ्या गंजात काय 1 वेळा पाणी गरम करून ठेवलं तर दिवसभर होते मग तेच पाणी. बरं तशी करतो मग. मोठा गंज घेतो आता. आई एक काम करजो ना, पाचीची पूजा करून राहिली तर शांता मावशीला आमचं बोलावून. अमाय हो गड्या, शांताबाईच्या घरी जा लागन, आणा लागन शांताबाईले बोलावून. हो चाल म्हणा, मी एकटीच आहे. ठीक आहे ना, आनंद मग शांताबाईले बोलावून. तर चालली जाऊ काय मग मी आता? सांगून देतो शांताबाईले. बरं जाय ना ताई, शांता मावशीच्या घरी जाय आणि सांगून ये. बरं येतो मग मी लवकर. हा काही लागन तुले तर लावजो मग फोन. हो आता तर ह्या झोपलाय म्हणा, काही लागून तर नाही राहिलं सध्याच, लागन तर देतोच मग मी आवाज. बरं चला मग, आता मी जातो शांताबाईच्या घरी आणि बोलावून आणतो शांताबाईले. करून घेतो आता पाचवीची पूजा घरच्या घरी साधी सुधी. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.